नागाव संघाला पहिलं यश मिळतंय आणि जीतू शिलार बॅक टू द पवेलियन. गुरुनाथ चौधरी सायमनकडनं एक पारितोषिक आलंय खांबालपाडा संघासाठी. सलग 3 षटकार जर कुठला फलंदाज लगावतोय तो 1000चं पारितोषिक आहे. धावसंख्येचं अजून खातं उघडलं नाही, पण इथे मात्र गोलंदाज आपलं खातं उघडतंय. फलंदाज बाद होतोय मैदानावर. सूरज मडवी राऊंड विकेट. हा चेंडू थोडेसे बॅकवर्ड थांबले, ऑन द टोस उभे राहिले. स्क्वेअर कट करायचा होता पण चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये. थोडंसं दबाव सुद्धा असेल खांबालपाडा संघावर, कारण सपोर्ट तर तेवढाच आहे, दबाव सुद्धा तेवढाच आहे. कारण या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर चांगला खेळ करणं साईसदा क्रिकेट संघ खांबालपाडा या संघाला खूपच गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. राऊंड विकेट सूरज. हा चेंडू ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर अजून निघून गेले. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असफल होतोय. खास करून त्याचा स्ट्रॉंग झोन आहे, खास करून विकीचा जो कव्हर पॉईंट असो, कव्हर असो, डीप एक्स्ट्रा कव्हर असो, या दिशेने मात्र जर चेंडू फटकावतात तो खूपच वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. तर दरम्यान तुम्ही आता सलग हे चेंडू निर्धाव जात आहेत आणि खांबालपाडा संघ थोडासा मात्र दबावाखाली पाहायला मिळतोय जो फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सूरज मडवी स्टेप आउट झालेत ऑफ ड्राईव्ह, पण इथे मात्र चेंडू ऑन साईडला जातोय. तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षक मिडॉनवाला क्षेत्ररक्षक चेंडू मागे जाते, चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत या फलंदाज या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. आकडीचा फलंदाज म्हणून विकी मैदानाच्या आतमध्ये आले. जितू बरोबर फलंदाजी करण्यासाठी जितू खूप लवकर तंबूत परतले. एका मोठा फटका, कारण त्याची नेहमीची शैली आहे, कारण त्याचा नॅशनल खेळ करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तिथे मात्र ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. खातं उघडत आहेत विकी आपल्या संघाचं. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. वेगाने त्या चेंडूवर तोपर्यंत एकच धाव. चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला सूरजकडनं पाहायला मिळते आणि तुम्ही पाहतात पहिल्या षटकात अवघ्या त्याने धावा खर्च केल्या त्या 3 धावा आणि 1 सफलता अर्जित केली. 1 ब्रेक थ्रू आपल्या संघाला या गोलंदाजाने मिळवून दिला आहे. चांगली फाईट पाहायला मिळेल. निश्चितच मी कॉन्फिडन्स ज्याप्रमाणे संघनायक श्रीनाथचा पाहायला मिळाला त्याने आवर्जून उल्लेख केला की समोर संघ सुद्धा एक मातब्बर संघ आहे, दमदार संघ आहे, मजबूत संघ आहे आणि हा संघ सध्या त्यांच्याच गावात त्यांच्या स्पर्धेमध्ये अध्यक्षीय संघ असल्यामुळे, यजमान संघ असल्यामुळे त्या संघाकडे निश्चितच खूप प्लस पॉईंट असतील. पण आम्ही सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे. आम्ही सुद्धा चांगली फाईट देऊ आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत लढू या संघाशी, असं मात्र वक्तव्य श्रीनाथकडनं ऐकायला मिळालं. तर याच दरम्यान नागाव संघाचे पुरस्कर्ते रुपेश पाटील यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. त्यानंतर दिनेश सोरकादे यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी खांबालपाडा टीमसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राईज सलग 3 षटकारांसाठी. त्याबाबत अजून भरपूर पारितोषिक येत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय आता मात्र मंजुनाथ कॉलेज एंडकडनं समोर जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज विकी. हा चेंडू आता मात्र दिशा दिली आहे. लेट कट शेवटच्या टप्प्याला मात्र चेंडू दिशा देतोय आणि पहिलाच दणदणीत चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. गावदेवी आई माझी सत्वाची तोले गावानू बैसली. गावदेवी आई माझी सत्वाची तोले गावानू बैसली. आई माऊली गो कांचन गावाला पावली. चौकार पाहायला मिळतो. पहिला चौकार साईसदा क्रिकेट संघ खंबालपाडा या संघासाठी. धावसंख्येत दाफलकार 7 येतो तो विकीच्या बॅटमधून. राकेश फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतात. बघायचं ते चेंडू कव्हर करतील का, वेळ घेत आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट दिलाय. इथे मात्र गरज होती का. स्ट्राईक एंडकडनं विकी मात्र अजिबात रस दाखवत नाहीये नितेशला ही धाव घेण्यासाठी. तरी सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजाने, कारण डायरेक्ट हिट झालं होतं. मोशनमध्ये चेंडू होते त्यामुळे नितेशला वाटलं की ही धाव पूर्ण होऊ शकते, पण नकार दर्शवला विकीने. आणि अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळतं अजून 2 धावा फलंदाज कंप्लीट करतात. धावसंख्या सरकते पुढे धावफलकावर ती 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक खूप सुंदर इथे हाताळलं पॉवर प्लेचा. अवघ्या 3 धावा खर्च केल्या साईसदा क्रिकेट संघ खंबालपाडा या संघाविरुद्ध. पण दबावाखाली खेळणं हा एक स्वाभाविक खेळ आहे साईसदा क्रिकेट संघ खांबालपाडा या संघाचा आणि त्याची तर तुम्हाला निश्चितच हे दोन्ही फलंदाज दाखवतील. ओव्हर द विकेट चेंडू कव्हर्समध्ये खेळत आहेत. शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूच्या मागे पळतोय, तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा खूप वेगाने पूर्ण केल्या आहेत. थोडासा मिसटाइम झाला स्ट्रोक. मगाशीच म्हटलं की स्ट्रॉंग झोन आहे विकीचा. कव्हर असो, कव्हर पॉइंट असो,
बॅकवर्ड पॉईंट असो, डीप एक्स्ट्रा कव्हर असो, या दिशेला जेव्हा फटके खेळतात निश्चित कॉन्फिडन्स असतो त्यांच्या या फटक्यामध्ये. अजून 2 धावा मिळतात. धावफलकर धावसंख्या सरकते पुढे, ती दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर. हा चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर पिचिंग केलं, अजून बाहेर बोललं, स्क्वायर कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. शैली थोडीशी वेगळी आहे फलंदाजी करण्याची, पण गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहतात राकेश हल्लीच एक क्रिकेट स्पर्धा जी पार पडली नांदिवली येथे, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचा सुद्धा अवॉर्ड याकडे पटकावला आहे. त्याने निश्चितच खूप क्षमता आहे, खूप गुणवत्ता आहे खेळाडूकडे आहे. संजय पाटील जे आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये एक अप्रतिम गायक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या संघाला भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. ओ द विकेट. ओहो, लाजवाब लाजवाब फटका, काय पिकअप आहे. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आणि हा षटकार. आई गाव देवी माऊली गो नजर भक्तांवर आमचा मनाचा खंबाले देव रक्षण गावाचा तो कर. बेंड वाजती गो भक्त नाचती. डान्सिंग डाऊन टू द विकेट आणि खूप चांगला डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणेन काय लाजवाब फटका एक्झिक्यूट केलाय तो विकी शेलारने. विकी शेलारच्याच बॅट पण आतापर्यंत आपण एक चौकार सुद्धा पाहिला, एक षटकार सुद्धा पाहिला. नितेशला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाला नाही असं मी म्हणेन. एकही चेंडूसाठी तो समोर आलेला नाहीये, स्ट्राईकवर आलेला नाहीये, पण नितेशकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, तेवढीच गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. ओव्हर द विकेट. ऑन ड्राईव्ह मिळणार चेंडू मागे जातो, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकदा तिथे पूर्ण दिवसावर घेणार का बघायचं. नितेशने कॉल दिला पण नकार देत आहेत. गुड थिंकिंग, गुड कॉल, योग्य डिसिजन फ्रॉम विकी आणि थांबवत आहेत. पंचाचा इशारा, षटक समाप्त होते. 2 षटकाखेर धावसंख्या थोडेसे तुम्ही पाहतात थोडीशी पहिल्या षटकात नाजूक परिस्थिती होती, दबावाखाली संघ होता आणि या षटकामध्ये क्षेत्र तुम्ही पाहतात फलंदाज करणारा संघ म्हणजेच 40,000 क्रिकेट संघ खांबलपाडा या संघाचा आघाडीचा फलंदाज विकी शेलार थोडंसं प्रेशर ट्रान्सफर करतोय नागाव संघावर आणि या षटकात तब्बल 15 धावा तो वसूल करतोय. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मला सांगतायत इक्बाल तेली धावसंख्या झाली धावफलकावरती 18 धावा. पहिल्या षटकात जीतू शेलार बाद झाले. निश्चित त्याच्याकडनं खूप अपेक्षा होती. आघाडीचा फलंदाज आणि पहिल्या चेंडू षटकाराने खातं उघडणार यामध्ये सुद्धा एक मातबर असा फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. त्याने सुद्धा सुरुवात चांगली केली होती, पण पहिल्या चेंडूत मला तंबूत परतावं लागलं. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय 90 फीट रोड एंड कडनं. पुन्हा एकदा सूरज मडवी. एक सूर्य आकाशात तळपतोय तर एक सूरज मैदानाच्या आतमध्ये झळकतोय, अशी गोलंदाजी तुम्हाला सूरजकडनं पाहायला मिळाली आहे. राऊंड विकेट. फुल टॉस आहे, चोख प्रत्युत्तर, योग्य समाचार, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. आई माऊली गो कांचन गावाला पावली. आई माऊली गो कांबल पाड्याला पावली. आई माऊली गो कांचन गावाला पावली. आई माऊली गो कांबल पाड्याला पावली. थँक्यू. एखाद्या गोलंदाजाने जर निश्चितच समोरच्या संघावर जर दडपण आणलं असेल आणि दुसऱ्या स्पेलमध्ये जर तो पुन्हा येत असेल तर त्याच्यावर आक्रमण करणं हाच एक योग्य पर्याय असतो. ऑन साईडला शफर ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत विकीने मात्र कॉल दिला होता पण नकार देत आहे तिथे मात्र नितेश. खूप 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 आणि खूप वेळानंतर नितेशला स्ट्राईक रोटेट झालंय. जवळजवळ 14 चेंडू त्याला वाट बघावी लागली स्ट्राईक एंडकडे येत असताना आणि बघायचं आहे 14 चेंडू तो खूप काही शिकलाय नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून आणि बघायचं आहे त्याचा अभ्यास आता मात्र काय चित्र उभारतोय. धावसंख्या धावफलक मला सांगते इक्बाल तेली. इट इज 25 ऑन द बोर्ड. तर पिंट्या कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. आउट. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद शफल झाले आणि बरोबर सूरज मडीने वेध गेला त्याच्या पायाचा. पायचीत पकडलं गेले आणि इथे मात्र भोपळाई न फोडता नितेशला खूपच अनलकीली तो बाद होतोय आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. मंगळवाराचे गोदी साला नवारा खेळतई गो अंगाला. 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 तर 2 धक्के लागलेत मैदानावर. पहिलाच धक्का पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झाला जीतू शेलार
आणि त्यानंतर विवादात फलंदाज बाद झाले. खूप वेळानंतर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली 25 धावांची नितेश आणि विकीने, पण विकीने त्यामध्ये भरपूर मोठा वाटा उचलला. सगळ्या धावा विकीनेच कुठल्या. नितेशला सुद्धा तंबूत परतावं लागते 0 धावसंख्येवर आणि 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये संघाची जबाबदारी घेऊन संघाचा सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज येतोय साई शेलार. 12 चेंडूत 25 धावा विकीच्या एकट्याच्या धावा आहेत त्या 25. संघाची धावसंख्या 25, 2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खूप मोठी जबाबदारी घेऊन साई मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन शोल्डर ऑफ साई शेलार. ऑल द बेस्ट. फुल टॉस आहे. ऑन साईडला प्लेस करतायत. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. डीप मधला तिथे चेंडू कव्हर करतील का, वेळ घेत आहेत, फंबल होत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा. साई शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पिंट्या जोशी आहेत, ते सुद्धा एक मातबर फलंदाज आहेत. त्यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येतात साईला, कारण अशा मुवमेंटला मात्र साईची बॅट तळपणं किंवा साईच्या बॅटमधनं मोठे मोठे फटके येणं, धावा येणं, जबाबदारीने हे खूप गरजेचं आहे. साई सध्या क्रिकेट संघ कमालपाडा या संघाला. धावसंख्या 2ने सरकते पुढे. साईचं खातं उघडतंय 2 धावेने 27. ओ लाजवाब, टिपिकल ब्रँडेड सीमारेषेबाहेर षटकार, 6 धावा. थँक्यू विशाल शेलार. मला कमेंट्स खूप आवडली तुमची. हा चेंडू फक्त सीमारेषेबाहेर नाही तर एवढा लांब गेला की चक्क गावाच्या बाहेर षटकार पाहायला मिळतंय. व्हॉट अ शॉट फ्रॉम साई शेलार. धावसंख्या या षटकाराने ज्याप्रमाणे खूप उंचवडी घेतली, काही काही लोक म्हणतात त्याला षटकार नाही तर हा अट्टा होता किंवा दस्सा होता असं मी म्हणते. तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर धावसंख्या खूपच उंचवडी घेते, विरसावते 33 धावसंख्येवर. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत पण थांबतायत थोडेसे. थोडासा मिसटाईम होता. स्ट्रोक प्रॉपर टायमिंग होत नाही. बॅटची जो स्टिकर होतो त्या स्टिकरच्या भागात चेंडू लागतोय आणि तोपर्यंत साई स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सुरतचं एक चांगलं षटक पाहायला मिळालं. या षटकात त्याला सफलता सुद्धा मिळाली. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. मला सांगतात इक्बाल तिरी. धावसंख्या धावफलकावर 11.33च्या सरासरीने 34 धावा अंकित झाले धावफलकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल निशांत जीजी स्पोर्ट वाकलन आणि त्यांना फाईट करेल बेतवडे ब. तर दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. निशांत जीजी स्पोर्ट वाकलन आणि त्यांना फाईट करेल बेतवडे ब संघ. आमच्या शिवाजी दादाला आमच्या पासून दूर कानेला, आमच्या पासून दूर कानेला. थँक्यू पिंट्या. थँक्यू डीजे. पिंट्या माझ्यासोबत जॉईन झालेत. पिंट्या, मगाशी विकीने खूप चांगलं स्टेटमेंट दिलं इंटरव्ह्यूमध्ये की स्पर्धा आम्ही किती मोठी भरू पण दादांची कमी मात्र भरून काढू शकत नाही. दादाचं खूप मोलाचं योगदान राहिलं आहे. तुझ्या आयुष्यात सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट राहिला आहे. शिवाजीदादा शेलार असो किंवा सुखदेव म्हात्रे असो. काय म्हणशील दादांबद्दल? दादांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं खूप मार्गदर्शन मला मिळालं आहे, लहानापासून मिळत आलं आहे आणि शेवटपर्यंत त्यांचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहणारच आहे. कारण असं एक व्यक्तिमत्व आहे की 1 मिनिट सामना चालू होतोय. आपण बोलूया पिंट्याशी. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्राचे दूरवर नाही आहेत. जेल होणार का तिथे बघायचं आहे आणि इथे जेल बाद. बिग विकेट. साई शेलार बॅक टू द पवेलियन. सरप्राईज पिंट्या, कारण साईकडनं आपल्याला खूप मोठी अपेक्षा होती. साईकडनं मोठे फटके आपण ज्याप्रमाणे तू त्याला शुभेच्छा दिल्या लगेच एक मोठा षटकार पाहायला मिळाला. असं वाटलं षटकारांचा पाऊस पडेल की काय, पण इथे मात्र दुधरेच्या बाद होत आहेत. मिसटाईम स्ट्रोक होतं. काय म्हणशील? साईबद्दल बोलायचं झालं तर मी नाही तर प्रत्येक खेळाडूच्या मनात एकच धास्ती असते. कारण साईची शरीरयष्टीच अशी आहे की तो जेव्हा मैदानात येतो तेव्हा असं वाटतं की आपण बाहुबली मैदानात आला आणि बाहुबली ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्याच त्याचा षटकार बघितला की तो आउट ऑफ दी पार्क आहे आणि त्यांच्या गाडीचा नंबर पण मला वाटतं 8 आहेत म्हणून त्यांना मी षटकारमधून कधी हाक नाही मारत, 8 करून हाक मारतो.
क्या बात आहे, काय खूप चांगला कमेंट्स पिंट्या, थँक्यू. तर अजून एक धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या शाही सदा क्रिकेट संघ खांबारपाडा संघाला. नितेशच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहतात सिद्धार्थ चौधरी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. शिवदास चौधरी या समोर खेळले, चांगला फटका, क्षेत्ररक्षक येतात दूरवरना आणि तोपर्यंत एक धाव. नितेश तंबूत परतलाय, साई तंबूत परतलाय, जितू तंबूत परतलाय. विकीच्या खांद्यावर लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, खूप मोठी जबाबदारी आहे आणि बघायचं ते मात्र कशा प्रकारे पार काढतायत. शिवदास चौधरी स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज सज्ज होत आहे. हा चेंडू टप्पा पडण्याचा आउट स्विंग पाहायला मिळतंय. आउट स्विंग टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र भरपूर वायर वळतो सुद्धा, बाउन्स सुद्धा होत आहे आणि पूर्णपणे निश्चित फिरकी घेतोय ती फलंदाज शिवदासची. गोलंदाज या षटकामध्ये आहेत ते पिंटू भोईर. गुड बॉलिंग पिंटू. हा चेंडू थोडासा लोअर फुट असतो ऑन साईडला, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू तिथे कव्हर कधी फेक कधी क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकाधार समाधान. दोन गोलंदाजांनी खूप इम्प्रेस केलं पिंट्या या इनिंगमध्ये. सूरज मडवी यांनी 2 षटकं हाताळली. पिंटू, कारण मी नेहमीच म्हणतो की डावखेळाचे खेळाडू जेव्हा मैदानामध्ये येतात खास करून क्रिकेटमध्ये ते एक नॅशनल ताकद घेऊन येतात आणि तीच ताकद पिंटूकडनं गोलंदाजीतनं पाहायला मिळते. ऑन साईडला लाजवाब फटका बनवला तिथे मात्र विकी शेलारने. चेंडू सीमारेच्या बाहेर फेकून दिलाय, षटकार. शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक. पिंटू नाही तर सिद्धू आहे, सिद्धू भोईर. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू मात्र समोर खेळायचं होतं, थोडंसं ओरपी चेंडू होता पण चेंडू टप्पा म्हणतात भरपूर बाहेर वळतोय. नॅशनल लेग ब्रेक पाहायला मिळतोय, आउट स्विंग पाहायला मिळतात, सर्व प्रकारची गोलंदाजी तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडचे पंच येऊन मात्र सूचना देत आहेत सुभाष पाटील की चेंडू रिलीज होताना कुठल्या प्रकारची कमेंट्स नको आहे खेळाडूंकडून. योग्य डिसिजन. इथे स्टेप आउट झाले, आउटसाइड एज लागते वेगाने, चेंडू मात्र गलीमध्ये निघून जाते खूपच वेगाने. बघायचं चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेच्या बाहेर. किस्मत भी बहादुर काही साथ देती है, चौकार. शिवाजी दादा स्मृती चषक पाहायला क्रिकेटचा रोमांच हा थरार जाऊ चला अनुभवायला. शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक. धावसंख्या 47 धावफलकावर आफ्टर 4 ओव्हर. विकी शेलार वैयक्तिक 36 धावसंख्या खेळतोय. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे पुरस्कर्ते राजू भोईर यांचं आगमन झालंय. शाही सदा क्रिकेट संघ खांबारपाडा यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. या सुस्वागतम राजू भोईर साहेब. सगळ्यांच्या नजरा निश्चित लागल्यात व्यासपीठाकडे राजू भोईर यांचं आगमन झाल्यानंतर, कारण त्यांच्या माध्यमातून भरपूर पारितोषिकांची इथे मात्र उधळण केली जाते असा सुद्धा उल्लेख आहे. तर जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्याचबरोबर संघ म्हणजे बेतवडे बी यांनी आपण सज्ज राहायचं आहे टॉससाठी. लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, खूप मोठी जबाबदारी आज विकीवर आणि विकीने ती जबाबदारी पार पाडली आहे. मग एक शब्द मी म्हटलं की किस्मत भी बहादुरों का साथ देती आहे. निश्चितच त्याला मात्र खूप मोठी जबाबदारी इथे मात्र पार पाडायची आहे ते आपल्या संघासाठी. निर्णायक षटक ते सुद्धा राऊंड विकेट. इथे मात्र चेंडू फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय. किती वेगाने चेंडू सीमारेच्या बाहेर झालाय. 4 धावा. थँक्यू. 50 धावा पूर्ण होत्या निर्णय षटकामध्ये शाही सदा क्रिकेट संघ खांबारपाडा या संघाच्या. तर त्यामध्ये सिंहाचा नाही तर मोलाचा वाटा उचललाय, खालीचा वाटा उचललाय तो विकीने. 40 धावांवर तो खेळतोय. ओह, लाजवाब फटका, अप्रतिम टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क, मिड विकेट झोन क्लिअर करतोय, षटकार. म्हणती सारे एक नंबर. हो, साई श्रद्धा संघाची ही स्पर्धा आहे भव्य आणि सुंदर. पाहून आयोजन स्पर्धेचं म्हणती सारे एक नंबर. क्रिकेटचा रोमांच हा थरार जाऊ चला अनुभवायला. चौकार षटकारांची आतिषबाजी, धावांचा डोंगर बघायला.
क्या बात आहे संजय पाटील, काय आवाज आहे तुमचा, अप्रतिम संगीत. संजय अरविंद मोहितेंचा आवाज आहे, पण त्या अगोदरचं गाणं ठाणे जिल्ह्याची शान त्यांच्या आवाजात आपण स्वरबद्ध केलं आहे. काय गाणं म्हटलंय त्यांनी. अरविंद मोहिते सुद्धा खूप सुंदर आवाज तुम्हाला पाहायला ऐकायला मिळतोय. राऊंड विकेट. थोडीशी शफरून ऑन साईडला खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. छत्तीस या धावसंख्या अजूनही नाबाद आहे. तो नॉस्टाकिंग एंडला विकी. 15 चेंडूत थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करणार. इथे मात्र विकी आणि इथे मात्र शिवदासला तंबूत परतावं लागतंय. चांगली फलंदाजी शिवदासने केली शेवट मधल्या टप्प्यामध्ये येऊन. एक चौकार एक षटकार त्यांनी लगवला, पण इथे मात्र फलंदाज बाद. जब से देखी आई एक वीरन येरा हो गया. मी संजय पाटील साहेबांचं खरंच मी कौतुक करेन. स्वतः त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे, ते गायक आहेत. त्यांच्या गावात सुद्धा एक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, तिथे सुद्धा त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. पण आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आज आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरं त्यांचं मी कौतुक करते या गोष्टीसाठी. येस डेफिनेटली. नवापाडा संघात सुद्धा गाणं जे गीतकार विनोद पाटील यांनी लिहिलेलं आहे ते सुद्धा स्वरबद्ध करणार आहेत संजय पाटील. हो, चेंडू स्क्वेअर कट. हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. तुम्ही मगाशीच म्हटलं होतं चेंडू थांबत नाही. किती वेगाने बुलेट शॉट पाहायला मिळतोय. सीमारेषे बाहेर चौकार. शिवाजी दादा स्मृती चषक, शिवाजी दादा स्मृती चषक. थँक्यू. मला असं वाटतं जणू काही जो तुम्ही कटआउट पाहता स्क्वेअर पॉईंटला पॉईंट रिझनमध्ये दादांचा कटआउट जो मैदानाकडे बघतो असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. मला असं वाटतं विकीने तो मुद्दाम तिथे लावून घेतला असेल त्याला फटकेबाजी करण्यासाठी. दादांना प्रेरित होऊन तो फटका तिथे लगावला. लाजवाब फटका. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह. चांगला फटका. शॉर्ट लिमिट ऑफ रिझनमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. एक चौकार एक सिंगल मागच्या 2 चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मला सांगतात इक्बाल दिली धावसंख्या सरकली पुढे. या 5 षटकाच्या समाप्तीनंतर ती 62 धावा धावफलकावर आणि 63 धावसंख्येचं लक्ष साईसुद्धा क्रिकेट संघ खंबारपाडा या संघाने उभारलंय ते नागाव संघासमोर. चला टॉससाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो जी स्पोर्ट्स वाकळण या संघाला विनंती करतो, कॅप्टनला विनंती करतो आपण यायचं आहे. आणि त्याचबरोबर बेतवडे बी या संघाचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. एक नवीन इम्प्लिमेंट सुद्धा पाहायला मिळते. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या स्पर्धेमध्ये 1000 रुपीजचा कॉईन यूज केलाय टॉससाठी. ओव्हर टू नितीन. तर गुरुनाथ कापसे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर दोन्ही संघनायकांनी यायचे. वाडेकरचे आमचे मान्यवर गुरुनाथ कापसे साहेब दादांचे खूप जवळचे मित्र. तर या बेतवडे ब संघाचे संघनायक आणि निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे संघनायक लगेच यायचे टॉससाठी. मोतीराम भोईर. मात्र ज्यावेळी नक्कीच प्रसाद परब सर एक मेजवानी असेल प्रेक्षकांसाठी ज्यावेळी निशांत जीजी स्पोर्ट वाकलन आणि बेतवडा ब मध्ये सामना होईल. मात्र निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघ जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा नक्कीच षटकाराच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने जर झेल पकडला तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज असेल राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी ज्यावेळी वाकलन संघ फलंदाजीला येईल तेव्हा. 2 वेळा संधी असेल नक्कीच प्रेक्षकांसाठी. तर या टॉससाठी लवकर निशांत जीजी स्पोर्ट वाकलन आणि त्यांना फाईट करेल बेतवडे ब यायचे लवकर टॉससाठी. मोतीराम भोईर या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. त्यानंतर आम्ही सूचना करतोय बेतवडा ब संघाचे संघनायक आपल्यालाही सूचना असेल जास्त वेळ घेऊ नका. लगेच यायचे नाणेफेकीसाठी कारण की एक इनिंग झाल्यानंतर आपल्याला इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. तर बेतवडा ब संघाचे संघनायक येत आहेत. खूपच शिस्तबद्धपणे 25 मिनिटांमध्ये 5 षटका हाताळली आहेत नागाव संघाने. खरंच कौतुक करावं. थोडं कमी आहे नागाव संघाचं. गुड जॉब. 62 धावा कुठल्यात आणि 63 धावसंख्येचं लक्ष त्यांनी गुरुनाथ कापसे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर बेतवडे संघाचे संघनायक इथे आले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विनोद जयराम काळन यांचं इथे आगमन होते ज्यांनी सकाळच्या सत्रात नक्कीच इथे हजेरी लावली होती. 8 वाजता इथे उपस्थित होते. तर सगळा वाकलन संघ जास्त वेळ नका घेऊ. निशांत जीजी स्पोर्ट वाकलन.
चला आघाडीचे फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. नागाव संघ ओपनिंग बॅट्समन पाठवा ताबडतोब. पात्र तुम्ही व्यासपीठावर राजू बोईर यांचं आगमन झालेलं आहे. निश्चित त्यांना उपमा सुद्धा दिली आहे की ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं ATM. पण मी म्हणेन की मोठे सपोर्टर आहेत क्रिकेटचे, त्याचबरोबर क्रिकेटचे खूप मोठे चाहते सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर मी म्हणेन की वाकळण संघ जो मात्र साथीने खूप चांगला परफॉर्म देतोय गेल्या वर्षापासून, या संघाचे खूप मोठे समर्थक आणि या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये किंवा व्यासपीठावर येतात तेव्हा निश्चित प्रेक्षकांमध्ये खूप उत्कंठ असते की पारितोषिक आता कुठलं लागणार, चौकारासाठी, षटकारासाठी, की आम्हा लाडक्या प्रेक्षकांसाठी झेलसाठी पारितोषिक लागणार, यासाठी उत्कंठ असते. आणि तीच उत्कंठ पूर्ण झाली आहे प्रेक्षकांसाठी. येणाऱ्या सामन्यामध्ये जेव्हा फलंदाजी करेल वाकळण संघ तेव्हा प्रेक्षकांना 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर वळूया GG स्पोर्ट्स वाकळण. चला कॅप्टनने यायचं ताबडतोब, वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं खूप महत्त्वाचं आहे. दोन इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस होणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनंती करतो जास्त वेळ न घेता त्वरित आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. वाकळण विरुद्ध बेतवडे B. चला सामना सुरू करावा पंचांनी. तर 62 हे टार्गेट, 62 धावा कुठल्या आहेत आणि 63 हे टार्गेट आहे. तर मोतीराम येत आहेत. तर 62 धावसंख्येवर एकूण गडी बाद झाले ते 4. साईसदा क्रिकेट संघ खांबारपाडा या संघाचे, यामध्ये एक हाती फलंदाजी आपल्याला फक्त विकीची पाहायला मिळाली. 17 चेंडूत तब्बल 41 धावा त्याने मात्र कुठल्या मैदानावर नाबाद राहत असताना. तर गुरुनाथ कापसे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल इथे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. निशांत GG स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करेल तो बेतवडा ब संघ. तर गुरुनाथ कापसे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल इथे. तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. तर मॅच सुरू करायची आहे. सुभाष. तर काटा नक्कीच मोतीराम थांबायचे. नाणेफेकी जिंकले, मोतीराम भोईर यायचे इथे. तर काय निर्णय असेल मोतीराम आपला? टॉस जिंकून आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. तर नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र मोतीराम दळवी कालचा दिवस आपण विचार केला तर निशांत GG स्पोर्ट वाकलन संघ खूप मोठा संघ आहे. मात्र कालच्या दिवसात आपण विचार केला, वावंजाला गेले तुम्ही, तिथे पराभूत झाले. तिथून आले रोहिंजनला पराभूत झाले. तिथून गेले नाईटला, कामोट्याला आणि तिथेही पराभूत झाला. म्हणजे 3 वेळा एकाच दिवसात तुम्ही पराभूत झाले. काय नेमकं कारण काय? खेळाडूंवरती कसला दबाव असेल? दबाव असं काहीच नाही. कंटिन्यू आज 15-16 दिवस आम्ही कंटिन्यू खेळतो. दररोज 1-2 टुर्नामेंट दररोजच्या खेळतो. त्याच्यामुळे थोडासा थकवा जाणवतो पोरांना. दुसरं काही दबाव विवाह असं काहीच नाही. आणि कालचा दिवस आमच्यासाठी खराब होता. तो दिवस विसरण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर या स्पर्धेमध्ये काय प्रयत्न असेल? कारण की चांगले चांगले संघ आपण या स्पर्धेत बघतोय. वडवली ब संघाने सुद्धा एक सामना जिंकला. आता खांबारपाडा नागावमध्ये सुद्धा सामना. म्हणजे आजच्या दिवसात 12 संघ आपण विचार केला तर चांगले चांगले संघ. मात्र तुमच्या टीमचा काय प्रयत्न असेल या स्पर्धेसाठी? ही स्पर्धा आम्ही ज्या वेळेला स्टार्ट केली त्या वर्षापासून खेळतो आणि खूप सुंदर स्पर्धा असतो. साईदादा शेलार, जितू शेलार, विकी शेलार यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे एवढं मोठं आयोजन होतं आहे. आयोजन करणं काही सोपं नाही. बोलणारे चिकार बोलतात, पण आयोजन ज्या वेळेला करतो, आम्ही सुद्धा करतो, त्यावेळेला त्रास खूप होतो आहे. आणि ही स्पर्धा खेळायला आम्हाला खूपच आनंद होतो आहे. आणि शिवाजीदादा शेलारांचा खूप मोठा आमच्यासुद्धा पाठीशी हात आहे. कारण ज्या वेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आम्हाला सांगायचे असं केला, असं करा. कधी भेटले तर नेहमीच बोलायचे. त्यावेळेला आम्ही दादांना नक्कीच मिस करतो. तर नक्कीच, कारण की ज्यावेळी मोतीराम तुम्ही मकर संक्रांत चषकमध्ये उपविजेता संघ ठरले होते त्यानंतर नक्कीच तुम्ही ट्रॉफीसुद्धा दादांना समर्पित केले होते. कारण की दादांचं त्याच वेळी निधनसुद्धा झालं होतं. मात्र धन्यवाद. तर बेस्ट ऑफ लक मोतीराम. तर आमच्यासोबत बेतवडे संघाचे संघनायक आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे. नाणेफेकी हारल्यात, प्रथम फलंदाजी करावी लागेल. तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. कारण वाकलेना खूप बलाढ्य संघ आहे आणि त्याला जर रोखायचं असेल तर मोठं टार्गेट समोर हवं आहे. नक्कीच. शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल काय सांगशील? खूपच भव्य दिव्य असं हा आयोजन आहे. खरोखर खूपच चांगलं मैदान बनवलेलं आहे. तर नक्कीच शुभेच्छा तुला या मॅचसाठी. तर इथे मॅच सुरू आहे ती म्हणजे नागाव आणि खंबालपाडा या दोन संघांमध्ये. तर विचार केला आपण तर टार्गेट आहे ते 63 धावांचं. एक गडी सुद्धा बाद झाला इथे. ह्याच्यामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चूक दाखवली आहे.
बॅकिंगसाठी खेळाडू आले सुद्धा होते, मात्र एक धाव इथे पूर्ण होते. एक बाद एक अशी धावसंख्या नागाव संघाची. 63 धावांचं लक्ष्य, 62 धावा बनवल्यात. मात्र 63 धावांचं लक्ष्य मात्र पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला का तर गोलंदाज रवी खाडे याच मैदानामध्ये सातत्याने सराव करत असतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, मात्र चेंडू हवेत आहे. हरेश आलेत, मात्र चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. राकेशच्या बॅट मधनं चौकार येतोय. अक्षरशः नांदिवली चषक गाजवत आहे याच राकेशने. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. हरेश 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 6 धावा. सात धावा झालेत. सात धावा धावपलका दिलेल्या आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रवी. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली मिड ऑन रिझन मध्ये चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. दुसरा झटका मैदानामध्ये नागाव संघाला. धन्यवाद डीजे. तर राजेश भाग्यवंत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 7च धावा खर्च केल्या बघा पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाज रवी खाडेने आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज विकी शेलार. तर यापुढचा सामना असेल तो निशान जिजी स्पोर्ट वाकलन आणि त्याला फाईट करेल बेतोडे बस संघ. मात्र निशान जिजी स्पोर्ट वाकलन संघाने सामना जिंकलाय, नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ज्या प्रकारे पिंट्या जोशी मोतीराम भोईर यांनी सांगितलं की कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. जरी आम्ही काल एका दिवसात 3 सामने हरलो असेल, मात्र सलग क्रिकेट इथे खेळतात. कारण की आरसीसी पेठची स्पर्धा जिंकली, तिथून धवलेपाडा इथे गेले, धवलेपाडाची स्पर्धा जिंकली, तिथून बदलापूरला गेले, मयूर चषक जिंकला. अशा 3 स्पर्धा जिंकल्यात निशान जिजी स्पोर्ट वाकलन संघाने या सीझनमध्ये. देसाई चषकमध्ये आपण विचार केला तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पहिलीच स्पर्धा आपण बघितली अजनबी ओवले इथे झाली. त्या स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. तर सातत्याने क्रिकेट सुरू आहे. मात्र लो फुलटा चेंडू होता, चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. जो चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता, ज्याने अनेक मैदानं गाजवली, तो फलंदाज मात्र राकेश बॅक टू पॅव्हेलियन. राकेश कॅप घ्यायचे. राकेश अप्रतिम संगीत आपण बघतोय. ठाणे जिल्ह्याची शान. अल्पेश भोईर मोठागाव नक्कीच यांच्या माध्यमातून हे गाणं आपण बघितलं तर पुरस्कार केलं. मात्र हे गाणं लिहिलं विनोद पाटील भोपार. त्यानंतर संजय पाटील आमच्या सोबत आहे ज्यांनी गायलेलं गीत. त्यानंतर परमेश माई हेडुटने. त्यानंतर केतन पाटील देवीचा पाडा. त्यानंतर अरविंद मोहिते. या सर्वांचा आवाज या नक्कीच आम्हाला ही संधी मिळाली होती त्या ठाणे जिल्ह्याची शानमध्ये.
जितू शेलार यांच्या माध्यमातून. त्यानंतर बाळू पाटील यांचा बुलंद आवाज सुद्धा आपण ऐकलं त्यामध्ये. ज्येष्ठ समालोचक यावेळेस मात्र राजेश भाग्यवंत. बघा डावखुळ्याचा फलंदाज जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा विकीने चांगली गोलंदाजी दाखवली आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. 7 धावा धापड कधी लागल्यात. 3 गडी बाद झालेत. खामरपाडा संघाने 4 गडी बाद 62 धावा कुठल्या 63 धावांचं लक्ष. आणि स्वतःच्या मैदानामध्ये आपण विचार केला ज्या प्रकारे आपण नेहमी सांगत असतो ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण आहे, भारतामध्ये हरवणं कठीण आहे, इंग्लंडमध्ये हरवणं कठीण आहे, तसंच खामरपाड्यामध्ये हरवणं थोडंसं कठीण आहे. अजून एक वेगवान चेंडू एस्ट्यांच्या मागे आपण बघतोय यष्टिरक्षक साई शेलार अतिशय चांगलं यष्टिरक्षण. डॉट चेंडूची समाप्ती होते. आपण बघतोय राजेश भाग्यवंत वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होते. मात्र पुढच्या सामन्यासाठी नक्कीच मेजवानी असेल. जेव्हा वाकलन संघ फलंदाजीला येईल तेव्हा प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज 5,000 रुपये. राजू शेठ भोईर मोठा गाव यांच्या. अजून एक डॉट चेंडू बघा किती चांगली गोलंदाजी दाखवली आहे. मात्र इथे प्रयत्न होता साई शेलार यांचा की डायरेक्ट हिट करण्याचा. मात्र विकी बरोबर मध्ये उभे होते. मात्र काय गोलंदाजी केली विकी शेलारने आणि एक सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचा. चांगली गोलंदाजी विकी शेलारच्या माध्यमातून सकाळपासून पंचाच्या भूमिकेत सुद्धा होते विकी आणि पुरेपूर या खेळपट्टीचा फायदा घेत आहेत. भीम काळन हेडुटने यांनी खेळपट्टी बनवली आहे. अजून एक चांगला चेंडू बघा किती दबाव निर्माण केलाय राजेश भाग्यवंत या फलंदाजावरती आणि काय गोलंदाजी केली आहे. आपण विचार केला तर फक्त 7 धावा धापड करतेत. पाच चेंडू फेकलेत आणि एकही धाव इथे खर्चले. बघा या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक विकी टाकतोय का पिंट्या जोशी. आपण बघतोय 5 चेंडू डॉट फेकलेत. या सीझनचा विचार केला आपण तर सोनापाडा संघाचा रितेश पाटील ज्याने पहिले मेडन षटक टाकलं. त्यानंतर आकाश भोईर घेसर ज्याने एक मेडन षटक टाकले. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र चेंडू हवेत आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक विकी शेलारच्या नावावरती. जरा जोरदार टाळ्या होत्या. 2 गडी सुद्धा बाद केलेत. तर 24 चेंडू 56 धावांची गरज होती. विनोद पाटील आपण बघतोय मात्र आता 18 चेंडू 56 धावांची गरज आहे. त्याचं कारण विकी शेलारने मेडन षटक टाकलं. काय पिंट्या जोशी काय सांगशील या गोलंदाजीविषयी. नाही खरंच विकी शेलारने दादांना जी श्रद्धांजली वावली आहे ना खरंच वाक्यांना जोग आहे. आणि त्यांनी बघा जेव्हा विकेट काढला त्याच्यानंतर सरळ त्यांनी आकाशाकडे चुंबन केलं, दादांना चुंबन केलं आणि दाखवलं की ही जी माझी इनिंग आहे ही तुमच्यासाठी. नक्कीच कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी केली विकी शेलारने फलंदाजी सुद्धा खूप चांगली दाखवली म्हणजे अष्टपैलू कामगिरी. कारण 24 चेंडू 56 धावांची गरज होती पिंट्या जोशी आणि इथून 18 चेंडू आता 56 धावा बनवायचे आहेत. आणि एस्ट्यांच्या मागे आपण बघतोय यष्टिरक्षक साई शेलार आणि स्वतः संघनायक आहेत विकी शेलार आणि त्यामुळे जिम्मेदारी घेतली स्वतःवरती. पहिल्या षटकात रवी खाडेने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र थोडासा अडचणीत आलाय हा नागाव संघ. नागाव संघ एक चांगला संघ आहे. मात्र दबावाखाली नक्कीच क्रिकेट खेळला तर चांगला क्रिकेट होणार नाहीये. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनही 18 चेंडू 56 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज नितेश शेलार. मागच्या वर्षी नितेश शेलारने विचार केला पण नितेश शेलारने पण एक मेडन षटक फेकलं होतं मागच्या सीझनला. आता बघा या सीझनमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 9 सेकंडला नयन. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू होता. बघा क्षेत्ररक्षकाने चूक केली. तर पंचाने चेंडू नो घोषित केलाय. फ्रीट असेल बघा फ्रीटवर फलंदाज बाद होणार नाही. पहिला चेंडू खराब फेकला. इथून 5 धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या नागाव टीमला. नक्कीच लगेच डिसिजन यायचे आमच्यापुढे पंचांना सूचना असेल. नक्कीच सुभाष पाटील यांचा इशारा आलाय. नो चेंडू आहे. फ्रीट असेल. फ्रीटवर नक्कीच फलंदाज बाद होणार नाही. तर 5 धावा मिळतात म्हणजे 12 धावा आता धावपाल कधी लागल्यात म्हणजे 6.00च्या सर्वात कारण या षटकातील एकही चेंडू झाला नाहीये आणि नक्कीच हा चेंडू मेजवानी असेल. फ्रीट असेल. या चेंडूवरती फलंदाज बाद होणार नाहीये. नितेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट. बिमर चेंडू मात्र चौकार जात नाही बघा. नक्कीच आउटफील्ड थोडीशी खराब आहे. मला असं वाटलं की चौकार आहे. बिमर चेंडू आहे.
नक्कीच गोलंदाजी करू शकणार नाहीये नितेश. नो चेंडू आहे. 1+1 2 धावा मिळतील. 14 धावा झाल्यात. नो बॉल आहे. नक्कीच फ्री हिट असेल सुभाष. फ्री हिट. तर 14 धावा कारण की 1+1 एकच धाव. कारण की मलाही असं वाटलं की चौकार गेला मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे नक्कीच धनाजी शेलार चेंडूपर्यंत गेले त्यामुळे एकच धाव मिळाली. तर नयन आहेत स्ट्राईक एंडला. गोलंदाज साई शेलार. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर मेडन षटक आलं होतं मात्र त्यानंतर काय खराब गोलंदाजी केली इथे खांबालपाडा टीमने. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या. पंधरा धावा. फ्री हिट असेल. 15 धावा धावपलकावरती लागल्यात. नयन स्ट्राईक एंडला आहेत. एक चांगला फलंदाज नयन. यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. फ्री हिट होता मात्र फायदा घेऊ शकले नाही. बाळूपुढे आपण बघतोय फ्री हिट जेव्हा जेव्हा आले नक्कीच आकाशन चषकमध्ये सुद्धा आम्ही बघितलं बऱ्याच वेळा फ्री हिटची संधी आली मात्र मोठे फटके फ्री हिटवर आले नाही. मयूर देवकरला संधी आली सेमीफायनलमध्ये मात्र त्यांनी फायदा घेतला 2 वेळा. भीमर चेंडू फेकला तर पिंट्या जोशी तरी त्यांनी षटकार ठोकला. आणि मोठी देसाई संघ चॅम्पियन संघ ठरला त्या स्पर्धेमध्ये. आणि उद्या या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना असेल मोठी देसाई विपक्ष आज दे. आता मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट. नक्की चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त बाउन्स घेतोय. सतरा धावा धावपलकावरती लागल्या. 63 धावांचं टार्गेट आहे. 30 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज साई शेलार या गोलंदाजाचा वापर केला जातोय. नितेशने आपण बघितले 2 चेंडू भीमर फेकले त्यामुळे नक्कीच नितेश गोलंदाजी करू शकत नाही मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघा. आता मात्र थोडासा दबाव निर्माण झालाय. आपण बघतोय पिंट्या जोशी खांबालपाडा टीमवरती 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकावर धावा लागतात त्या. 19 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ सुद्धा पूर्णपणे सज्ज झालाय आणि त्यांना फाईट करेल. बेतवडे ब संघ ज्या प्रकारे बेतवडे ब संघाने सांगितलं की खूप मोठा संघ आहे निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ. लॉंग ऑन रिझन मध्ये योगेश शेलार येत आहेत. एकच धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकावर धावा लागतात त्या. 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 63 धावांचं टार्गेट म्हणजे 20 धावा धावपलकावर लागल्या. इथून 43 धावा अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज साई शेलार. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेग रिझनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हरेश चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकावर धावा लागतात त्या. 21 धावा धावपलकावरती लागल्यात. 30 षटक मार्गस्थ असताना स्वतः गोलंदाज आपण बघतोय साई शेलारचं षटक मार्गस्थ असताना. चार गडी बाद 21 धावा नागाव संघाच्या 30 षटक मार्गस्थ असताना. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑन रिझन मध्ये योगेश शेलार तिथे आहेत. मात्र थोडीशी मिसफील्ड झाली होती मात्र एकच धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ इथे संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 22 धावा धावपलकावरती नागाव संघाच्या. जर विचार केला तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 21 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. तर निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघ सुद्धा सज्ज. 12 चेंडू 41 धावांची गरज आहे. माफ करा. 12 चेंडू 41 धावा धावपलकावर धावा लागल्यात त्या. तर डीजे मास्टरच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं संगीत आपण ऐकूया. धन्यवाद डीजे. तर नक्कीच पंच सुभाष पाटील 1 चेंडू शिल्लक आहे. बघा आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देतात 1 चेंडू शिल्लक आहे साईच्या षटकातील. 5 चेंडू झालेले आहेत. तर 41 धावांची अजूनही गरज आहे इथून
13 चेंडूंमध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. लगेच पहिला चेंडू वाईट फेकला होता आणि 2 धावा मिळाल्या. पाच चेंडू झालेले आहेत. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. थोडीशी कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा थोडीशी शांतता राखा, कारण की गुणरक्षक चुकले तर नक्कीच समालोचक सुद्धा चुकतील, लक्षात घ्या. आता मात्र ड्रिंक्स जाणार नाही या चेंडू नंतर, लक्षात घ्या. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. फास्ट खेळा थोडं. साई यावेळेस मात्र टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः साई शेलार आले होते झेल खाली, मात्र झेल इथे सुटतोय. प्रयत्न चांगले केले, हरकत नाहीये. षटक समाप्त होते. 3 षटकांचा इथे खेळ संपला आणि धावपलकर धावा आहेत त्या 23 धावा. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. डीजे लावून घ्यायचे. 12 चेंडू इथून 40 धावा नागाव संघाला अजूनही बनवायचे आहेत. 20.00च्या सरासरी आता धावा कुटायचे आहेत. आता गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज विकी शेलार, ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकले. तो गोलंदाज विकी शेलार जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. जीटीसीचे मालक आपण बघतो जल्पेश भोईर, सूरज भात्रे, आशिष भोईर व त्यांची पूर्ण टीम. 12 चेंडू आणि इथून 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या स्पर्धेचा आपण विचार केला तर तब्बल 4 लाख रुपयाचं कॅश प्राईज. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी TVS बाईक, त्यानंतर शूज बघतोय आपण, बॅट बघतोय, चषक बघतोय. यावेळेस मात्र अखू टप्प्याचा चेंडू होता, मात्र शॉट फाईन लेग रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. नितेश शेलार आहेत तिथे. 1 धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागतात त्या 24. इथून चेंडू शिल्लक असतील 11 आणि धावा बनवायचे त्या 39. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. तर बेतवडे ब संघ आणि निशांत जिजीसोड वाकलन सज्ज आहे. या पुढचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज विकी शेलार. यावेळेस मात्र ब्लॉकलचा वापर केला होता. मग कार्पेटच्या माध्यमातून 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 25. इथून 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची अजून गरज आहे. 10 चेंडू आणि 38 धावा. समीकरण थोडंसं महाग आहे, मात्र क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. विकी यावेळेस मात्र चांगला चेंडू होता बघा. वारंवार आपण बघतोय ब्लॉकचा वापर करतात, मात्र इथं क्षेत्ररक्षक खूप डीप मध्ये आहेत. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 27. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावांची गरज आहे 36. 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. 9 चेंडू 36 धावांची गरज आहे. सेकंडला फलंदाज नयन आणि 9 सेकंडला फलंदाज बंटी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वारंवार ब्लॉक होलचा वापर करतायत मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. अजूनही 35 धावा इथून बनवायच्यात. आपण विचार केला तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत विकी शेलारने या स्पर्धेतील. पहिलं मेडल षटक फेकलं आणि त्यानंतर या षटकात सुद्धा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले फलंदाजी करणाऱ्या नागाव टीमला. 8 चेंडू 35 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडूची थोडीशी गती कमी केली. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलेत. योगेश शेलार. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका फलंदाजी करणाऱ्या नागाव संघाला. बाग नको मला, बगीचा नको मला, राजा सारखा नवरा पाहिजे मला, राजा सारखा नवरा पाहिजे. बाग नको मला, बगीचा नको मला. श्रीनाथ येते. 7 चेंडू 35 धावांची गरज. इथून आपण विचार केला तर पिंट्या जोशी 3 गडी बाद केले आतापर्यंत विकी शेलार यांनी. काय फलंदाजी सुद्धा केली होती, म्हणजे अष्टपैलू कामगिरी दाखवली आहे. इथे मात्र लो फुल टच चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढतोय. लॉंग आणि लॉंगऑफच्या मध्ये मात्र लॉंगऑफचं क्षेत्ररक्षक जितू शेलार येतोय. चेंडू खाली. चेंडू उचलेल, फेकी करेल तोपर्यंत सिंगल.
63 धावांचा पाठलाग करताना इथे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकात धावा झाल्यात त्या 29. येणारे 6 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 34 धावांचं समीकरण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. विनोद, असं समीकरण आगासन चषक मध्ये झाला होता. 6 चेंडू 36 धावांची गरज आणि काय फलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये सामना संपवला होता मयूर देवकर मोठी संघाचा आणि कधी आम्ही तो सामना विसरणार नाहीये. सेमीफायनलचा सामना होता. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ म्हणून ओळखला जातो कारण की इथून 6 चेंडू 34 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज धनाजी शेलार. या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय सुभाष पाटील मेन पंच, मॅन फ्रॉम संदप, आणि स्क्वेअर लेगचे पंच रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. तर पद्माकर भोईर बेतवडे यांचंही त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव ज्याने खऱ्या अर्थाने बेतवडे गावाचं नाव उंचावलं. नक्कीच जर आपण 7 ते 8 वर्ष मागे गेलो तर यॉर्कर किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो पद्माकर भोईर यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. 6 चेंडू 34 धावांची गरज. आता मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. 1 धाव मिळेल. 6 चेंडू 33 धावा इथून बनवायचे. 63चा टार्गेट आहे. 30 धावा धावफलकात लागल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. ही स्पर्धा आपण बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2018 दुसरं वर्ष. साई चौधरी यांच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये मात्र चेंडूला फेकून दिले. लॉंग लेगच्या डोक्यावरनं षटकार. पाच चेंडू 27 धावांची गरज आहे अजूनही. 5 चेंडू अजूनही 27 धावा इथून बनवायच्या आहेत. मात्र पहिला चेंडू स्वेअर फेकल्यानंतर आपण विचार केला तर या चेंडूवरती षटकार आलाय. मात्र आम्ही प्रिंटर जोशी प्रथमच बघतोय की धनाजी शेलार या गोलंदाजाचा वापर केला जातो. त्याचं कारण आपण विचार केला तर नितेशचं षटक अपूर्व राहिलं. मात्र ऑप्शन होतं. जितू शेलार सुद्धा गोलंदाज आहेत. ऑप्शन खूप आहेत. मात्र चांगला गोलंदाज निवडण्याचा प्रयत्न संघनायक विकी शेलारचा असेल. यावेळेस मात्र ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर आले होते. आता मात्र डॉट चेंडूची समाप्ती. धनाजी शेलार 4 चेंडू इथून शिल्लक आहे. 27 धावा इथून बनवायचे. अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट. सेकंडला नयन, 9 सेकंडला श्रीनाथ. 4 चेंडू 27 धावांची गरज. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात आहे. 1च धाव मिळेल. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावांची गरज आहे 26. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना पूर्णपणे झुकलाय. तो म्हणजे आपण विचार करू पहिल्याच षटकामध्ये रवी काडेने 7 धावा दिल्या. त्यानंतर विकी शेलारने मेडन षटक टाकलं आणि तिथून दबाव निर्माण झाला नागाव संघावरती. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. डीप मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1च धाव मिळेल. आता फक्त औपचारिकता उरली आहे कारण की आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्यात त्या 25. नक्कीचा भाऊ यांनी 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले तरी 2000. यावेळेस मात्र विकेट इथे मात्र मिळत नाही. मात्र साई शेलार आहेत तिथे. लॉंगॉनला 1च धाव मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना खमालपाडा संघ 1 चेंडू शिल्लक आहे आणि 24 धावा इथून बनवायचे आहेत. काही चुका केल्या बाळू पाटील या सामन्यामध्ये आपण विचार केला तर. आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे खमालपाडा संघाने. तर वाकलन संघ आपण लगेच निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ज्या प्रकारे आम्ही मोतीराम दळवे यांच्याशी संपर्क साधला आणि आम्ही नक्कीच विचारपूस सुद्धा केली मोतीरामला. तर मोतीरामने सांगितलं कोणत्या प्रकारचा दबाव नसेल आणि कधी हा संघ दबावाखाली खेळत नाही. हे वैशिष्ट्य आहे निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघाचं. हे सांगितलं मोतीराम भोईर यांनी. कारण अनेक स्पर्धा सातत्याने खेळत आहेत आणि आपण विचार केला पिंट्या जोशी, केतन म्हात्रे सारखा खेळाडू सुद्धा इंजॉर्ड होता. मात्र आता केतन या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. आणि या संघाचे पुरस्कर्ते आपण बघतो राजू शेठ भोईर. मात्र वाकलन संघ ज्यावेळी फलंदाजी येईल तेव्हा प्रेक्षकांसाठी मेजबानी असणार आहे. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया आपण. राजू शेठ भोईर मोठागाव यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जरा जोरदार टाळ्या होत्या विकी शेलारसाठी. या स्पर्धेतील पहिले मेडन षटक, 3 गडी सुद्धा बाद केले आणि फलंदाजी करत असताना एक चांगली फलंदाजी. आणि बघा इक्बाल तेली आमचे गुणलेखक, त्यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये विकीसाठी. क्या बात आहे. तर यायचे विकी. तर लाईनअप करा नागाव संघ. शुभेच्छा तुम्हाला द्यायच्या आहेत खंबाळपाडा टीमला. आणि बघा निशांत जीजी स्पोर्ट वाकलन संघ जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो एका लाईनीने आपण त्यांना बघू शकाल.
आणि सातत्याने मग स्पर्धा कोणती असो, छोटी स्पर्धा असो मोठी स्पर्धा असतो, एका लाईनीने ते मैदानात नेहमी उतरत असतात. बघा केतन म्हात्रे सुद्धा सज्ज झालेत या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा मोठी आणि ही स्पर्धा खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. तर विकी या, आपल्याकडे वेळ कमी आहे विकी. तर विकी शेलार मॅन ऑफ द